हनी ट्रॅप प्रकरणी नाना पटोले यांनी सभागृहामध्ये एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नाना पटोले सर जोडले गेलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर, तुम्ही जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला आहे तो त्या पेनड्राईव्ह बॉम्बमध्ये काहीच नाही असं गृहराज्यमंत्री खुद्द म्हणतायत। गृहराज्यमंत्र्यांनी का नाही सांगितलं की सेटिंगमध्ये आम्ही बरोबर सेटल केलं? त्यांनी म्हटलं ना रेकॉर्डला, मग ते काय बोलले, कशात सेटिंग केली असं उत्तर नाही देते। आता नवीन आहेत गृहराज्यमंत्री, त्यांना सांगा की तुम्ही रेकॉर्डवर आणलेलं आहे, हनी ट्रॅप महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे, रेकॉर्डवर मान्य केलेलं आहे, तर मी तेच बोलतो आहे। माझ्याजवळ काय आहे की नाही आहे ते आता त्याला नाही द्यायचं। त्यांनी आता रेकॉर्डवर आणलेलं आहे त्याच्याबद्दलचं सांगा ना, कशाचं सेटिंग केलं, कोण अधिकारी होते, कोणाचं सेटिंग केलं, कोणती महिला होती, कोणाचं सेटिंग केलं, त्यांनी आता उत्तर द्यायचं आहे। त्याच्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा सरकारने महाराष्ट्रातल्या या सगळ्या काळामध्ये, या हनी ट्रॅपमध्ये जे वरिष्ठ अधिकारी, काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, मला त्यांचं चरित्र हनन करायसाठी मी काही हा मुद्दा उपस्थित केला नाही, पण माझ्याजवळ जी माहिती होती त्या माहितीच्या आधारावर मला जे मिळालं की महाराष्ट्रातल्या आपल्या सरकारचे गोपनीय कागदपत्र आणि माहिती या हनी ट्रॅपच्या माध्यमातून या असामाजिक तत्वांकडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे। ही भूमिका आमची आहे आणि त्याच्यावर स्पष्टीकरण सरकारने द्यावं ही माझी मागणी आहे। सरकार तेच म्हणतंय की जर का नाना भाऊंकडे पुरावे आहेत तर त्यांनी पटलावरती ठेवावे, अध्यक्षांकडे द्यावे किंवा आमच्याकडे द्यावे, आम्ही कारवाई करू त्यावरती। सरकारजवळ माहिती नसती तर मग सरकारने काय उत्तर द्यावं सभागृहात सेटिंग केली म्हणून? हे त्यांच्याजवळ माहिती आहे ना, आमच्याजवळ काय, आमच्याजवळ तुमच्याजवळ जी नसेल ते मग आम्ही दाखवू, पण तुमच्याजवळ जी माहिती आहे ते तर सांगा। हे खोटं आहे, हनी ट्रॅप झालाच नाही, मग सेटिंग कशाची केली तुम्ही? थेट आरोप आहे का की गृह खात्याकडून सगळी सेटिंग वगैरे या प्रकरणात झालेलं आहे? त्यांनी म्हटलं ना रेकॉर्डवर, मी काही बोलत नाही आहे ना, स्वतः राज्यमंत्र्यांनी सांगितलं की सेटिंग केलं आम्ही, आणि मग आम्हाला काय सरकारच्या विरोधात हे हनी ट्रॅपला संरक्षण देणारं हे सरकार आहे म्हणून आम्हाला बाईगरम कमायला लागलं। त्यामुळे सरकारने आपल्याकडून या पद्धतीचा आता बचाव करण्याचा वेळ त्यांच्याजवळ राहिलेला नाही आहे। ते स्वतः ट्रॅपमध्ये फसलेले आहेत आणि अशा व्यवस्थेचा समूळ नष्ट कसं करता येईल त्याबद्दल सरकारने आता उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीला पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे। हा प्रश्न आणि उत्तराचा वेळ नाही। हे प्रकरण महाराष्ट्रात झालेलं आहे, हे ते सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या सरकारने आता लफालफी सोडा आणि वास्तविकताला पुढं जावं सरकारने, एवढंच आमची विनंती आहे। या ट्रॅपमध्ये किती नेमके मंत्री असतील, काय नेमकी माहिती आणि पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय असं गोपनीय? आता ते आहे तर पेनड्राईव्हमध्येच दाखवावं लागेल तुम्हाला। तुम्ही हे प्रसार माध्यमावरती आणणार आहात किंवा इतर कोणाचं नुसती माहिती नुसती? कोणाची बदनामी करणं हे काही माझ्या रक्तात नाही। मला जी भीती झालेली आहे मी त्या भीतीबद्दलच तुम्हाला अवगत केलेलं आहे। मला भीती काय की महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे, ही भीती आहे आणि त्याची काळजी आम्हाला आहे। कोणाचं वस्त्रहरण करणं माझं काम नाही आणि मी ते करायचं की नाही करायचं ते योग्य वेळेला ठरवू। खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।